प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. प्रियजनांनो, आज जे वचन आज आपण छोट्याशा मननासाठी वाचणार आहोत ते असं म्हणतं, मत्तेचं पुस्तक 25वा अध्याय आणि 23वा वचन. खूप महत्वाचं वचन आहे. कृपा करून या वचनाकडे आपण लक्ष देऊया. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. येशू ख्रिस्तानं दिलेला हा सुंदरसा दाखला आहे आणि येशू ख्रिस्त या दाखल्याद्वारे काय म्हणणार आहे, काय बोलणार आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि येशू ख्रिस्तानं हा दिलेला जो दाखला आहे यावरती प्रत्येक विश्वासकानं अगदी मनपूर्वक विचार केला पाहिजे. आम्ही विश्वासक या जगात राहण्यासाठी फक्त झालेलो नाही, तर आपल्या प्रभू बरोबर स्वर्गात आनंदी आनंद करण्यासाठी, त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी, आपण तिथं असण्यासाठी आपण विश्वासक बनलेला आहोत. हे वचन आपल्याला आठवण करून देतं की देव आपल्या कर्तृत्वापेक्षा आपल्या विश्वासूपणाकडे अधिक पाहतो. आपलं जे काम आहे, आपण जे करतो त्याच्यापेक्षा आपला विश्वासूपणा किती मोठा आहे याकडे परमेश्वराचं जास्त लक्ष आहे. आपल्याला जे काही परमेश्वराने दिलेलं आहे, मग वेळ असेल, क्षमता असेल आपली, किंवा आपल्याकडे साधन संपत्ती असेल, किंवा आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या असतील, त्या सर्वांमध्ये आपण प्रामाणिक व निष्ठावान राहणे हेच परमेश्वराला आवडणारे बाब आहे. हीच गोष्ट परमेश्वराला आवडते. देव मोठ्या गोष्टी प्रत्येक मनुष्याला देण्यापूर्वी आपली चाचणी लहान लहान गोष्टींच्या मधून करत असतो. जेव्हा आपण रोजच्या रोज साध्या जीवनात सुद्धा प्रत्येक वेळी आणि वेळोवेळी सुद्धा देवावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर विसंबून राहतो, तेव्हा तो आपल्याला अधिक आशीर्वाद व अधिक मोठ्या जबाबदाऱ्या देत असतो. आणि सर्वात मोठं बक्षीस देवाकडून जे मिळतं ते म्हणजे देवाच्या आनंदात सहभागी होण्याचा मान. ते शेवटी आहे देवाच्या आनंदात सहभागी होण्याचा मान. कारण आम्हाला देवानं अगोदर लहान जबाबदाऱ्या दिल्या, त्याच्यामध्ये जर आम्ही विश्वास राहिलो तर प्रभू आपल्याला मोठ्या जबाबदाऱ्या देईल. प्रभूने आपल्याला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्यानंतर आम्ही त्यामध्ये सुद्धा जर विश्वास राहिलो तर शेवटचा टप्पा आहे की प्रभू देवाच्या परमेश्वराच्या आनंदामध्ये, त्याच्या आनंदामध्ये आपल्याला सहभागिता. आजचा फार मोठा प्रश्न हा आहे की देवाने मला दिलेल्या गोष्टीमध्ये मी विश्वासू आहे का? देवानं मला जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी विश्वासू आहे का? आणि जर आपण विश्वासूपणे दिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चालत राहिलो तर एक दिवस तो दिवस आम्ही सर्वजण वाट पाहत, त्या दिवशी परमेश्वराचा शब्द आपल्याला ऐकायला येईल आणि तो शब्द असेल, शाबास माझ्या विश्वासू भल्या व विश्वासू दासा, ये माझ्या आनंदामध्ये सहभागी हो. किती सुंदर वचन आहे, किती सामर्थ्यशाली वचन आहे. आणि या वचनानं आज आम्हाला परमेश्वर आशीर्वादित करो, हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचे चारित्र्य, म्हणूनच आपण आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे, येशू ख्रिस्ताचं चारित्र्य आम्ही वेळोवेळी प्रदर्शित केलं पाहिजे. आपण आपल्या घरी असलो, किंवा आपण आपल्या शेजाऱ्याच्या मध्ये असलो, किंवा आपण समाजामध्ये असलो, किंवा आम्ही चर्चमध्ये असलो, आम्ही समाजाच्या प्रत्येक सामाजिक बांधिलकीमध्ये असलो किंवा संबंधामध्ये असलो, तर आपण येशूची सुंदरता, येशूची सुंदर प्रतिमा जी आपल्याद्वारे आहे ती इतरांना प्रगट करून दिली पाहिजे. कारण की प्रियजनांनो, आपण त्यासाठीच निवडले गेलेलो आहोत. आपण परमेश्वराच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या परिपूर्णतेने भरल्याशिवाय या गोष्टी ख्रिस्ताला प्रगट करणं किंवा रिफ्लेक्ट करणं करू शकत नाही. जर आपल्याला येशूची चांगली ओळख करून द्यायची असेल तर आपण त्या येशू ख्रिस्ताला जर आम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या चांगुलपणावर आणि उत्कृष्टतेवरती प्रेम केलं पाहिजे. आणि आपण त्याच्या दैवी चारित्र्याशी इतके एकरूप होण्याची इच्छा बाळगली पाहिजे की सर्वांना, आसपासच्या सर्वांना कळेल की आपण येशू सोबत होतो आणि त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत. आमचं रिफ्लेक्टिंग क्राइस्ट, एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं पुस्तक, यामधून आपण बोलत आहोत. प्रियजनांनो, ख्रिस्ताच्या सुवार्तेची शुद्ध तत्वे आपल्या जीवनात अंमलात आणून आपण स्वर्गातील आपल्या पित्याचा सन्मान आणि गौरव करू शकतो. आपल्या जीवनात त्याचे तत्व अवलंबून थोडक्याविषयी विश्वासू राहा आणि माझ्या आनंदामध्ये सहभागी व्हा म्हणण्यात आलेला आहे.
जेव्हा आपण हे करत असतो, जेव्हा आम्ही देवाला आपल्या जीवनात अंमलात आणत असतो, तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या सर्व अंधाऱ्या जगात स्वर्गीय प्रकाश प्रतिबिंबित करत असतो. किती महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियजनानो, पापी लोकांना म्हणजे आम्हाला हे कबूल करावे लागेल की आपण अंधाराची मुले नाहीत. जोपर्यंत ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यापर्यंत येण्याची संधी आहे, तोपर्यंत आपण कधीच समजू नये की आम्ही पापी लोक आहोत. पाप्यांचा स्वीकार करण्यासाठी तर येशू ख्रिस्त आला. प्रकाशाची उलट आम्ही मुलं आहोत, कारण प्रकाश देवानं प्रत्येक पाप्याला दिलेला आहे. तो म्हणतो की या प्रकाशामध्ये या, म्हणजे तुमची पाप, तुमचे अपराध तुमच्यापासून दूर केले जातील. प्रियजनानो, आपल्याला खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी शिकावायची आहे. चर्चच्या सभासद ज्या लिहिलेल्या वही आहेत, त्या चर्चच्या पुस्तकात आपली नावे असू शकतात, परंतु त्यामुळे ते आम्ही प्रकाशाची मुलं आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. कदाचित आम्ही चर्चमध्ये सन्माननीय पदावर किंवा संस्थेमध्ये सन्माननीय पदावर असू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला माणसांची प्रशंसा मिळालेली असेल, परंतु त्याचा अर्थ हा नाही की आम्ही प्रकाशाची मुले आहोत. हृदयात देवाचे प्रेम असणे आवश्यक आहे आणि प्रेम आज्ञाधारकतेद्वारेच व्यक्त होते. हृदयामध्ये देवाचं प्रेम असणं गरजेचं आहे, लिस्टला नाव असणं गरजेचं नाही. आपल्या आत्म्यात राहणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आध्यात्मिक शक्ती वेळोवेळी देत असतो, जर तो आमच्या हृदयात राहत असला तर. आणि आपल्याला प्रकाशाचे लोक तो बनवतो जेव्हा आपण त्याला आपल्या हृदयामध्ये जागा देतो. आपल्याकडे जितका जास्त प्रकाश असेल, तितकेच आपण आपल्या सभोवतालच्या इतर सर्वांना तो प्रकाश देऊ शकतो, कारण आम्हीच प्रकाशामध्ये चालत आहोत. जर आम्ही अंधारामध्ये चालत असेल, आम्ही फक्त देवाच्या नावाचे लोक असेल आणि आम्ही अंधारामध्ये चालत असेल, तर आम्ही इतरांना प्रकाश देऊ शकणार नाही. आपण येशूला जितके जवळून जाणतो, तितकेच त्याच्या प्रेमाने आपल्याला स्पष्टता मिळते. त्याचं प्रेम आपल्याला स्पष्ट दिसतं. आपण त्याच्या शुद्धतेत त्याला पाहतो, तसतसे आपल्याला आपल्या स्वतःच्या चारित्र्याचा दोष अधिक स्पष्ट कळायला लागतो. आपण त्याच्याकडे पाहत राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला खरी ओळख आपल्याला मिळेल. येशू ख्रिस्ताकडे पाहत राहा आणि आपली स्वतःची ओळख करून घ्या. प्रियजनांनो, आपण त्याची आणि त्याच्यामध्ये असलेल्या परिपूर्णतेची आणि त्याच्या स्वर्गीय चारित्र्याच्या परिपूर्णतेमध्ये चमकणाऱ्याची आस धरली पाहिजे. आपण पाहण्याने आपण त्याच्या प्रतिमेत बदलत असतो. आपण त्याच्याकडे पाहण्याने, त्याच्यामध्ये सामर्थ्यात त्याच्या चालण्याने आपण त्याच्या रूपात बदलत असतो. आम्ही देवाकडे रोज सीक टू द लॉर्ड, सीक टू द जीसस, येशू ख्रिस्ताकडे पाहत राहणं गरजेचं आहे. प्रियजनांनो, कारण दररोज आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारचे बी आपल्या जीवनाद्वारे पेरत असतो. जर आपण अविश्वासाचे बी पेरत असेल, तर आपण अविश्वासाचेच फळ आपल्यामधून निघणार आहे. जर आपण अभिमान किंवा गर्वाचे बीज पेरत असू, तर आपल्याला अभिमानाचेच पीक आपण घेऊ आणि आपल्याला ते मिळेल. जर आपण हट्टीपणा पेरला असेल, आम्ही जर हट्टी असू, तर आपल्याला हट्टीपणाचेच पीक घेता येईल, कारण माणूस जे काही पेरतो तेच त्याला परत मिळेल म्हणण्यात आलेलं आहे. आपले हृदय देवाच्या सर्व पूर्णतेने भरलेले असू शकते, पण आपल्याला काहीतरी त्यासाठी केलं पाहिजे. आपण आपल्या चुका आणि पापांना त्या दूर करून आपण आपल्या चुका व आपल्या पापांना सांभाळून ठेवू नये, तर त्या आपण दूर करून आपल्या अंतकरणाला व्यवस्थित, सुसज्ज आणि स्वच्छ करण्यासाठी घाई केली पाहिजे, गडबड केली पाहिजे की माझ्या हृदयामध्ये पाप नाही तर मी देवाला बसवेन, माझ्या येशू ख्रिस्ताला बसवेन. मग आपण देवाच्या समृद्ध आशीर्वादांचे भांडार याद्वारे उघडू शकतो, जे आपल्या जीवनात येतील. या सर्व भांडारातून मिळवण्यासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी, प्रियजनांनो, अमर्यादित आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण प्रभूचे वचन सदैव आपल्या जीवनात उतरवणं गरजेचं आहे. आपण जीवनाचा मुकुट याद्वारे शेवटी मिळवणार आहोत. आणि म्हणून प्रियजनांनो, देवाच्या उजव्या हाताला आपलं स्थान असणार आहे जेव्हा आम्ही या जगात देवाच्या वचनाप्रमाणे चालू. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की कोणत्याही इतर वाईट आणि अनेक गोष्टींच्या संगतीपेक्षा देवाचे शब्द
देवाचं वचन, देवाचं सामर्थ्यशाली वचन आपल्या संगती जर असेल तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावरती चालल्याशिवाय राहणार नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे सर्व बाबतीत चांगल्या रीतीचे कार्य करत राहू. आम्हाला लोकांचा कळवळा येत राहील, आमच्यामध्ये ऐक्य राहील, आमच्यामध्ये प्रकाश निघेल, आम्ही इतरांना प्रकाशाशी होऊ. आणि ज्यावेळेस आम्ही हे करू त्यावेळेस मत्तई 25:23 शब्द आपल्याला येशू ख्रिस्ताकडून ऐकायला मिळतील. शाबास भल्या व विश्वासू दासा, तो आपल्या प्रभूच्या आनंदात सामील हो. किती सुंदर वचन आहे. देवबाप प्रभूच्या आनंदात सामील होण्यासाठी तुम्हा सर्वांना सहाय्य करू, हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.